सर्वात पहिले जय भीम। आज जो कार्यक्रम ठेवला आहे माननीय भारत भाऊ जगताप जिल्हा अध्यक्ष व तालुका प्रमुख दिलीपजी शेजवळ नाना आयरे यांनी मला जी जबाबदारी दिली आहे अल्पसंख्याकांची तुम्ही पूर्णपणे पार पाडाल आणि प्रामाणिकपणे काम कराल। राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लब आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भारतातच आणि तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही पक्षाची भागदौड चालू आहे आणि पक्ष प्रवेश चालू आहेत। आत्ताच YB चव्हाण सेंटरला 18 तारखेला साहेबांचा कार्यक्रम होता मोठा 10 तारखेला आणि तिथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी 10 वर्ष दशकपूर्ती मंत्री म्हणून झालेले आहेत त्याच्याबद्दल त्यांचा सत्कार केला। परंतु पूर्वीचा RPIचा पक्ष आणि मला असं वाटतं की आत्ताचा RPI पक्षामध्ये बराचसा बदल झालेला आहे। पूर्वीचे जे काही विचारधारा होती लोकांची ती न्यायिकच विचारधारा होती, परंतु आता पक्षामध्ये आधुनिकीकरण केलेलं आहे। वेळोवेळी 1.5 ते 2 महिन्यातून जिल्हाध्यक्षांची मीटिंग घेतली जाते। मी आणि सर्व पदाधिकारी आम्ही आता कोल्हापूरच्या संपूर्ण मीटिंगला होतो, तिथे ठराव ठरलेला होता की महाराष्ट्र शासनाने जो काही उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे त्या उपवर्गीकरणास संपूर्ण महाराष्ट्रात RPI पक्ष जरी सत्तेत असेल तरी न्यायिक भूमिका असेल तर आपल्याला त्या सत्तेच्या विरोधात उभं राहून आपल्याला तिथे न्याय मागायचा अधिकार आहे आणि सर्वत्र आंदोलन करायचं आहे। संपूर्ण महाराष्ट्रात ठरल्याप्रमाणे आम्ही आंदोलन केलं संपूर्ण महाराष्ट्रात। स्वतः नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी बांद्रा येथे उपोषण केले 1 दिवसाचं आणि त्यांनी पण आंदोलन केलेलं। जे काही सत्तेचा संपूर्ण देशामध्ये उथलपथल चालू आहे, विशिष्ट घटकांवर जो अन्याय चालू आहे, या अन्यायाच्या विरोधात आपल्याला त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं कोल्हापूरला की आपल्याला या अन्यायाच्या विरोधात लढायचं आहे। तुम्ही त्याची तमा बाळगू नका। जर तुम्हाला एखादा निर्णय चुकीचा वाटला, एखादा आदेश चुकीचा वाटला, तुम्ही रोडावर उतरा, रस्त्यावर उतरा। आपल्याला एवढं काही दिलेलं नाही की हे मंत्रिपद माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मी पक्षातच राहायला पाहिजे, परंतु आपल्याला या पक्षासाठी न्यायिक भूमिका ठेवायची आणि या न्यायिक भूमिकेच्या उद्देशाने आपण हा पक्ष चालवतो आहोत आणि हा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत। त्याच माध्यमातून 2 दिवस अगोदर निसारभाई शेख त्यांची आपल्या पक्षात येण्याची जी इच्छा होती त्यांनी ती प्रगट केली आणि मला अत्यंत आनंद झाला, कारण मी निसारभाईला किमान 25 वर्षापासून ओळखतो। तुम्ही बघितलं असेल निसारभाईंनी दुसऱ्या पक्षामध्ये राहून काम केलेलं आहे, भाजपमध्ये राहून काम केलेलं आहे। भाजपचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष होते ते। वेळोवेळी गटारांचे फोटो, वस्तीतल्या कामांचे फोटो, लाईट असतील लाईट बंद असतील त्याचे फोटो हे वेळोवेळी त्यांनी ग्रुपवर टाकलेले आहेत, लोकांना जाणीव करून दिलेले आहेत, निवेदनं दिलेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत लोकांच्या प्रश्नांसाठी। परंतु त्यांना न्याय देण्याची भूमिका ही त्या पक्षाने ठेवली नाही। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की जर तुम्ही आले तर आमच्यासाठी स्वागतच आहे, कारण तुमच्यामध्ये जनतेसाठी कळवळ आहे, समाजासाठी कळवळ आहे आणि आपल्याला या समाजाच्या माध्यमातून आपल्याला कुठल्या तरी प्रकारे प्रगती करायची आहे। या समाजाला दिशाहीन जो होत आहे त्याला दिशा दाखवायची आहे। कुठल्याही प्रकारे आज सरकार उठलं सुटलं काही ना काही नियम, नवेच नियम हे लोकांना लागू करतात। नोटबंदी झाली की लोक रांगेमध्ये उभे, अन्नधान्यासाठी रांगेमध्ये उभे, 1500 रुपये दिले म्हणून रांगेमध्ये उभे, SIRच्या माध्यमातून रांगेत उभे। आपल्याला जनतेचे खऱ्या अर्थाने प्रामुख्याने प्रश्न मांडायचे आहेत। मला असं वाटतं त्याच्यासाठी इमानदार लोकांची आपल्याला गरज आहे, इमानदार लोकांची गरज आहे। त्याच्यामध्ये मी निसारभाईंना कायम समोरून माझं घर आणि त्यांच्या जवळच्या जवळ रोजचा आमचा सलाम दुआ नमस्कार चालूच असतो।
त्यांनी मला जय भीम करावं, मी त्यांना सलाम वालेकुम म्हणावं, हा प्रकार नेहमी चालू असतो. आणि आज त्यांनी आले, मला अत्यंत आनंद आहे. कारण निसारभाईसारखा दर्जेदार व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती, समाजाची कळकळ असलेला व्यक्ती हा रिपब्लिकन पक्षामध्ये येतोय आणि भाजपसारख्या सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्षपद सोडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्याक जिल्हापदी ते येत आहेत. मी त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. मला या माध्यमातून एकच सांगायचं आहे आपल्याला की माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांचं जर का कार्य जे आहे, आज मला असं वाटतं की तुम्ही जर अजितदादा गेल्यानंतर त्यांचे किती व्हिडिओ व्हायरल झाले, परंतु मीडिया इतका ते स्ट्रॉंग ठेवतात की त्या व्यक्तीने काम केलेलं कधी जनतेपर्यंत पोहोचत नाही. आणि कोणी त्याच्याबद्दल बोलायला लागलं की ते देशद्रोही, विरोधी, आतंकवादी अशा प्रकारे ते कामं करतात. आम्हाला सत्तेची काय कोणाची गरज नाही आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं काम करतो आहोत. जोपर्यंत तुम्ही जनतेबरोबर विश्वासाने राहाल तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. ज्या दिवशी तुम्ही जनतेचा विश्वासघात कराल त्या दिवशी आम्ही तुमच्या विरोधात आहोत. ही आमची ठाम भूमिका आहे. ही आमच्या नेत्याचंही मत आहे. आणि आम्ही लवकरच इथून आठवले साहेबांकडे आता 2 दिवसामध्ये जाणार आहोत. नाशिकचे आमचे प्रमुख नाशिकचे जिल्हाध्यक्ष जे आहेत माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांचं आजच मला एक पत्र आलेलं आहे. मी यांना दाखवतो देखील. त्याच्यानंतर ते मध्ये आहे, परंतु त्यांनी एक पत्र लिहून पक्षाची माहिती विचारलेली आहे. ही पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मी त्यांच्याही कानावर ही गोष्ट घातलेली आहे. त्यांच्या पश्चात दीक्षाताई लोंढे हा सगळ्या पक्षाची धुरा जे काय ते सांभाळत आहेत त्यांच्याही कानावर टाकलेली आहे. प्रभारी जिल्हाध्यक्ष जे आहेत संजयजी भालेराव साहेब यांच्याशी याबद्दल चर्चा केली आणि संजयजी भालेरावांचं आणि निसारबाईंचं काल बोलणं पण करून दिलं. आज मला जाण्याचा योग होता, परंतु काही कारणास्तव मी गेलो नाही. आणि आमचे पक्षाचे आत्ताच राजाभाऊ काकसे यांचं निधन झालेलं आहे. दशक्रिया विधीच्या दिवशी साहेब मला तिथं भेटणार आहेत. निसारबाईंची तिथे भेट पण करून देणार आहे मी. माझा उद्देश एकच आहे की आपल्याला जे काम करायचं आहे ते एकजुटीने करायचं, एका मनाने करायचं आणि आपल्याला लोकांना न्यायिक भूमिका मिळेल अशा पद्धतीने आपल्याला काम करणं गरजेचं आहे आणि आपण ते सदैव करणार आहोत. मी आज जे कोणी पक्षात प्रवेश करत असतील त्यांचे, तसेच सागर सुभाष निकम हे नेहमी पक्षामध्ये प्रसिद्धीची भूमिका नसताना कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. सागरला कोणत्याही प्रकारचं काही म्हणणं नाही. फक्त शहराध्यक्ष नानाभाऊचे जे आहेत ते अत्यंत जवळचे आहेत आणि त्यांनी आज भांडून हे पद मिळवलेलं आहे त्यांच्यासाठी, हे पण मी सांगू इच्छितो. तर सागर भाऊ तुम्ही त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या की एखादा व्यक्ती आपल्यासाठी भांडत असेल तर त्याला आपल्याबद्दल काहीतरी आस्था मनात निर्माण असते. जसं नानाभाऊंसाठी मी भांडलेलो आहे, दिलीपजींसाठी भांडलेलो आहे, इतर पदाधिकाऱ्यांसाठी भांडतो आहोत. कारण त्यांच्यातला मधला माणूस जो आहे, जी मैत्री असते किंवा जी व्यक्तिमत्व असते, तो कदाचित तो व्यक्ती जवळून ओळखतो. त्या व्यक्तिमत्वाच्या आधारावर त्या व्यक्तीसाठी तो व्यक्ती भांडतो. आपण फक्त प्रसिद्धी करताना याचा विचार करायला पाहिजे की केवळ फोटो न येता सामाजिक गोष्टींचं भान ठेवून, सामाजिक गोष्टींचं महत्त्व धरून आणि ते जनतेपर्यंत आपले कसं पोचवेल आपल्याला याला खूप महत्त्व असतं. त्यामुळे कोणी त्याच्यात पण नाराज होणार नाही अशी आपण भूमिका ठेवावी. आणि मी आज जे काही निसारबाई त्यांचे स्वागत करतो आहे. मला असं वाटतं की पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर भालेरावजी साहेब आहेत तिथे, पक्षाचे जे संगमेश्वर विभाग प्रमुख आहेत आपले, त्यानंतर सर्व पक्षाचे इथं बरेचसे सगळे पदाधिकारी आपले आज उपस्थित आहेत. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा जो धंदा होता आपल्याला चालूच राहणार आहे. मी निसारबाईंना ही विनंती केलेली आहे की मी तुम्हाला जिल्हाध्यक्षपदी निवड केलेली आहे. अल्पसंख्याकमध्ये जेवढ्या जागा असतील त्या लोकांना त्या जागांची तुम्ही शहर तालुका यापदी त्यांची निवड करा लवकरात लवकर. आणि जे काही आपल्या लोकांना आपल्याला सुविधा पोहोचवता येत असतील, जे काही उद्योग व्यवसाय व्यापाराचे मार्ग असतील अशा मार्गांमध्ये त्या लोकांना टाकावं. काही आपले MPSC UPSCचे जर आपल्याला शिबिर घेता आले असतील तरुणांना, त्यांना त्या गोष्टींची माहिती देण्यात यावी. आपल्या गावामध्ये बऱ्याचशा गोष्टी माहिती पडत नाहीत, त्या गोष्टी लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला नोकरी असतील, काम असतील, उद्योग व्यवसाय असतील, व्यापाऱ्यांवर कुठल्या समाज कल्याण विभागामध्ये कुठल्या आपल्याला अनुदान आहेत या गोष्टींची माहिती घ्या. आठवले साहेबांनी त्या दिवशी याच्यासाठी एक स्पेशल डिपार्टमेंट आपल्या RPI मध्ये उघडलेलं आहे की जर तुम्हाला या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर तुम्ही करा. आणि रोजगार जर तुमच्या हाताशी येत असेल तर त्या दिवशी माझी ओळख करून दिली कोल्हापूरमध्ये. आणि तिथे कोल्हापूरमध्ये चर्चा झाली की जर कुठल्या व्यक्तीला जर का होतकरू आपली जर का 100 लोकांची तुमची टीम असेल, कोणाला गोट फार्म टाकायचा असेल, कोणाला म्हणजे काही व्यवसाय व्यापार चालू करायचा असेल, त्याच्यासाठी जर का अनुदान पाहिजे असेल, त्याच्यासारखी जर का लोन पाहिजे असेल तर त्या सर्व गोष्टींसाठी आपण त्यांना मदत करणार. सामाजिक विभागातर्फे कोणाला पत्र पाहिजे असेल, कोणाला सहकार्य पाहिजे असेल तेही आपण त्याच्यातून करणार.
केवळ पक्ष उपाशीपोटी चालत नाही, तर तो सक्षम व्हायला पाहिजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सलीमभाई सय्यद म्हणून जे आहेत, या अगोदर अमित शहाकडे काम करायचे. यांनी आता रिपब्लिकन पक्षामध्ये काम करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांना प्रदेशाची मला वाटतं राष्ट्रीय कार्यकारिणीवर त्यांची निवड केलेली आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीमधून ते 3 दिवस मुंबईला पण येतात आणि तिथं शिबिर पण घेतात. जर आपल्याला आवश्यक असेल तर आपण त्या शिबिरमध्ये जाऊ शकतो आणि तिथे त्यांच्याशी भेट घेऊन मला एखादा उद्योग व्यवसाय चालू करायचा आहे का, दुग्ध व्यवसाय चालू करायचा आहे, गोपालन चालू करायचं आहे, शेळीपालन चालू करायचं आहे, असंही म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपण रोजीरोटी कशी देऊ, त्याचे हात कसे बळकट करू, याच्यावर सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करण्याचं गरजेचं आहे. कारण माणूस हा लाचार होतो, हा आर्थिक बाबतीमध्ये होतो. त्याला जर आर्थिक बाबतीमध्ये आपण सक्षम केलं तर कार्यकर्ता हा कायमस्वरूपी खंबीरपणे उभा राहतो. जेवढी माहिती देता येईल आपल्याला तेवढ्या माहितीतून त्यांना रोजगार उपलब्ध कशा पद्धतीमध्ये करता येईल, योजना कशा राहतील, आपल्या ज्या आयुष्यमान योजना असतील, दवाखान्याच्या योजना आता जनरली सगळ्यांनाच माहिती झालेल्या आहे. रोजगाराच्या योजनांबद्दल संपूर्ण आपल्याला माहिती द्यायची है. इस बारे में मैं सोचूंगा कि आप सब लेके आओ और उनको भी मतलब जो उनमें अगर करने वाले जैसे लड़के होंगे, क्योंकि कुछ कंप्यूटर कोर्सेस भी है अपने यहाँ पे मौसम पुल पे जो स्कूल है वहाँ पे पराग निकम सर मेरे दोस्त है, वो भी अपने को एमपीएससी यूपीएससी का अच्छी तरीके से मार्गदर्शन करेंगे. बाहर से भी हम एमपीएससी यूपीएससी के अधिकारी अपने लिए मार्गदर्शन के लिए बच्चों के लिए बुला सकते हैं. यदि कोई बच्चे अगर अच्छी तरीके से पढ़ रहे हैं, उनको अच्छे मार्क्स गिरे हैं गांव में या फिर इकड़े सुद्धा, तर उन बच्चों को अपन उनका सत्कार करेंगे, उनको प्रोत्साहन देंगे ताकि पिछली जो आने वाली पीढ़ी है अपनी, उनको भी उस बारे में सारी चीज़ों की मालूमात हो. तो मैं इतना ही कहता हूँ कि अपने को रिपब्लिकन पक्ष के ये जो आगे पक्ष को अपने को बढ़ाना है और मैं निसार भाई का हार्दिक स्वागत करता हूँ. जय भीम.